श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। पेटी पखवादामुळे तुम्हा बसलेले लोकांचा आवाज येत नाही। आता हे काहीच वाजणार नाही। समस्त बसलेल्या भाविकांना भजन करायचे। सगळ्यात प्रथम मी म्हणेल माझं झालं की महिला पुरुष अगदी एक साथ सगळ्यांनी अगदी अंतकरणापासून भजन करा। राधेचं भजन यासाठी करायचंय, राधेचा उलटा शब्द केल्यावर शब्द तयार होतो धारा। ती भगवत भक्तीची धारा आमच्याही अंतकरणामध्ये स्थिर व्हावी असं जर वाटत असेल, सगळ्यांनी ताट बसा, दोन हाताने टाळी आणि एक साथ सगळ्यांनी राधा राणीचं 2च मिनिटं भजन करायचे। ह राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे। तुम्ही काही लोक तुमच्या बॅटऱ्यांची चार्जिंग संपली का? जो भजन करणार नाही, जे भजन करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे। आता तरी शेजाऱ्याची काळजी घ्या आणि जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी भजन करा। ह राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे। क्या बात है, वाह वाह वाह, जय हो। राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे। जय हो श्री राधे। राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे। जय हो, क्या बात है, वाह वाह वाह, श्री राधे। ह राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे। वाह वाह वाह, जय हो, क्या बात है। हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, भजन केले। एकदा तुमच्यासाठीच तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा। अतिशय अप्रतिम, सर्वांनी भजन केलं, सर्वांना धन्यवाद। पण काहींनी केलं असेल, काहींनी नसेल। आता महिला पुरुष आजूबाजूला बसलेले सगळ्यांनी आपले दोनही हात ताट वरती करा। हात आद्यंतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो। टाळी वाजवायची, सगळ्यांनी गोड भजन करायचे। एक साथ टाळ्या। विठोबा रखुमाई, Hare
आहे, पण तुमच्या प्रेमापुढे आमची हारच आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 तुकोबाराय सांगतात, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. पण हे साधन जे आहे सुलभ आहे, गोमटय, चांगलंय, पण हे सगळं करण्यासाठी परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे असा सरळ अर्थाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला होता. स्वामी केशवानंद सरस्वतीजी महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नामसप्ताहाचं आयोजन नियोजन. आज बहुसंख्येनं मंडळी तुम्ही उपस्थित आहात. अगदी नामवंत गायक वादक आज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे आदरणीय संतोषजी दादा, बाजूचे किशोर दादा, ओमकारजी दादा, आमचे उद्धवजी महाराज, उद्धव दादा, अगदी करून सर्वच बालगोपाळ मंडळी, आमचे संस्थेतले विद्यार्थी, बाजूचे विणेकरी बाबा, दोन्ही चोपदार, दोन्ही मृदुंगाचार्य, अगदी त्या ठिकाणी नेत्रदीपक असणारा हा नयनरम्य सोहळा आमच्या योगेश दादांनी आयोजित केला. एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं, आमच्या योगेश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. स्वामी केशवानंद सरस्वती महाराजांची आपण या सप्ताहाच्या माध्यमातून सेवा करतो आहे, नामसाधनेनं सेवा करतो आहे. इथं तरुण मुलं, माझ्या माता भगिनी बहुसंख्येनं उपस्थित आहे. वास्तविक पाहता तरुणांनीही कथा कीर्तनाला येणं गरजेचं नाही, तर आज आमच्या तरुणाई पुढे प्रश्न असतो, अरे मी जर एवढ्या कमी वयामध्ये कथा कीर्तनाला गेलो, माझं मित्रमैत्रीण, माझं फ्रेंड सर्कल मला काय म्हणेल, आजच्या विचारामध्ये तरुण आहे. पण अरे गावामध्ये नामसप्ताह चालू असेल आणि मी जर कथा कीर्तनाला गेलो नाही तर मंदिरामध्ये बसणारा जगदीश्वर काय म्हणेल याचा विचार करा. कारण आपला जो जन्म आहे जगाच्या संबंधानं नाही तर ईश्वराच्या संबंधानं आहे, आणि म्हणून कथा कीर्तनाला जाणं हे आमचं कर्तव्य आहे. मला आनंद वाटला, इथं अनेक तरुण उपस्थित आहे, नामवंत गायकवादक उपस्थित आहे, पण कुणाचंही नाम विनाकारण नामवंत होत नाही. ऐका बरं, नुसती कला मोठी असून उपयोग नाही, कलेला स्वभावाचीही जोड असणं अति महत्वाचे. आणि हे नामवंत आहे, मी अनेक मंडळी पाहिले. बरं, थोडासा माझा राग येईल काहींना, पण आला तर म्हणजे मला मनातून दुःखही होणार नाही. परंतु आजकाल आपले जे काही कलाकार असतात ना महाराज, कथा कीर्तनाला गेलं की त्यांना, योगेश दादा, त्यांना असं वाटतं आपली चाल म्हणून झालं की बस काम संपलं. कीर्तनकार सांगत असताना मोबाईल काढणार, व्हॉट्सअप, फेसबुक चॅटिंग करणार. माझी विनंती असेल, आणि इथं मला तसं काय अनुभवायला आलं नाही, वास्तविक पाहता मोबाईल हा टाइमपास जरी असला किंवा महत्त्वाचे कामकाज जरी त्याच्यामध्ये असेल, पण तो कुठं वापर करावा याचंही नॉलेज असणं अति महत्त्वाचं आहे. वास्तविक पाहता हे जे मंडळी आहे मी बघत होते, आणि वास्तविक मला जर एखादा वेळोवेळी मोबाईलमध्ये बघत असेल, किती मोठा असला तर मी डायरेक्टली बोलते, माझा राग त्याला आला तरी चालेल. आणि एक महाराज होते, तुम्हाला आता नाव नाही सांगणार, नाही तर आग लावायला तुम्ही तिकडे जाता, तसं गेलं तर अडचण नाही. पण ते महाराज कीर्तन निम्म झालं आणि त्यांनी ते मोबाईल काढला. बरं दादा, ठीक आहे, महत्त्वाचं काम असेल मी समजू शकते, कुणाला तरी महत्त्वाचा रिप्लाय देणं असेल, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, पण ते महाराज जवळपास 20-25 मिनटं त्या ठिकाणी मोबाईलच बघत होते. मला मनातून वाटलं, रे 5 मिनटं ठीक आहे ना, पण 10 मिनटं झाले. आणि मग मी म्हटलं, तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात, ते मला तिसरंच प्रमाण देऊ राहिले. मी म्हटलं, दादा तुकोबाराय काय म्हणतात यासाठी तुमचं लक्षही असणं महत्त्वाचं आहे, तेव्हा तुकोबाराय काय म्हणतात हे तुम्हाला कळेल. आणि मग त्या महाराजांना मी थोडंसं म्हटलं, दादा योग्य नाही, आपण समाजासमोर उभा आहे, आपल्या हातात मोबाईल असणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? अरे हे एवढे लोक आपल्याकडे पाहत आहेत, कीर्तन फक्त पब्लिकसाठी आहे का? आणि विशेषतः आपल्याही उद्धारासाठी आपण ही सेवा करतो आहे, हे कर्तव्य कर्म करतो आहे. वास्तविक पाहता आपलंही यामध्ये उद्धाराच आहे, कल्याणच आहे, म्हणून आपण सुद्धा श्रद्धेनं ऐकलं पाहिजे. त्या महाराजांनी मी बोलल्यानंतर असं तोंड सोडून दिलं. मी गेले तरी ते मला बोलले नाही, मला राग आला नाही त्यांचा. मी म्हटलं, दादा माझं जर बोलणं तुम्हाला मनातून लागलं असेल तर मी तुम्हाला नक्की माफी मागेल, परंतु
कीर्तनामध्ये असं आपण मोबाईल घेऊन त्या ठिकाणी व्हॉट्सअप चॅटिंग करणं हे योग्य नाही आहे. बरं असू द्या ना, इतकी महत्त्वाचं काय विषय असतो महाराज, चॅटिंग असून तरी काय, काही काहींचे तर विनाकारण महाराज, एखादे पोरपुरी कीर्तनाला बसले नाही मन लागलं की मोबाईल काढणार, लगेच चॅटिंग चालू. बरं चॅटिंग असून काय, कीर्तनाला गेलती कारण कीर्तन कथेला गेलता कारण महाराज काय म्हणाले तुकोबा, अजिबात नाही, त्यांची चॅटिंग असते. हे प्रिये, तू जर झोपली असशील तर मुलानं मुलीला SMS केलं. हे प्रिये, तू जर झोपली असशील तर माझ्यासाठी स्वप्न पाठव. तू जर रडत असशील तर माझ्यासाठी अश्रू पाठव. तू जर हसत असशील तर माझ्यासाठी हास्य पाठव. ती मुलगी संत संगतीतली ती म्हणली, सख्या सख्या, मी भांडे घासते खरकाट पाठवू का? ही अवस्था आजच्या तरुणींची. अरे नको तिथं वेडे झाले. आणि ह्या मोबाईलमध्ये तर इतकी वेडे झाले महाराज, पोरांना कुठं वापरावं काय अजिबातच नॉलेज नाही. आत्ता ती गेम आली होती, कोणती रे पोरांनो, PUBG. हां, वा वा वा. एक जण बाथरूमला PUBG खेळत खेळत बाथरूमला गेलं. योगेश महाराज जाताना सरळ गेला पण येताना वाकूनच बाहेर आला. बायकोला वाटलं बाई याला चिकनगुन्या तर नाही झाला. तिनं 2-4 डॉक्टर बोलवले, कुठल्याच डॉक्टरला मिळ नाही. 5व्या डॉक्टरांनी सांगितलं यांना झालं काहीच नाही, PUBG गेमच्या नादामुळं पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकलं म्हणून वाकले, बाकी दुसरं कारणच नाही. अरे इतकंही वेडं होऊन चालणार नाही. म्हणून मोबाईल गरज जरी असला पण कुठे वापरावं काय वापरावं ही नॉलेज असणं अति महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या या सर्व कलाकार मंडळीसाठी, या प्रिय बंधूंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय मनोभावे सुंदर सेवा केली, अगदी न मोबाईल बघता अगदी मनभावे त्यांनी सेवा केली. म्हणून मनस्वी मी अगदी मनापासून सर्वांना धन्यवाद देईल. श्रोतृवर्ग तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित आहे आणि माझ्या माय माऊल्या तर या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहे. माई, लेकरावरती संस्कार करण्याची जबाबदारी तर खरं तुमच्यावरतीच असते. एका माय माऊलीनं जन्माला घातला बाळाला, यशवंत गुणवंत कीर्तिवंत चारित्र्य संपन्न प्रजाहित दक्ष जाणता राजा, त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. एक वेळेला मासाहेबांना राजांना पाळण्यामध्ये टाकलेलं आहे आणि दासीला सांगितलं होतं, हे बघ मी पाळण्यामध्ये राजाला टाकलंय, मी येईपर्यंत फक्त झोका दे, जर रडतच असेल तर त्याला नादी लाव, पण स्वतःचं दूध मात्र पाजू नको. ऐका बरं, तिला एक मुलगा होता, त्यामुळं तिला त्या ठिकाणी दुग्ध पान होत होतं आणि त्यामुळे ज्यावेळेला मासाहेब गेल्या आणि राजाला सांगितलं होतं की दासीला, राजाला रडू देऊ नको, मला रडणारा नाही तर स्वराज्य घडवणारा राजा जन्माला घालायचे, पाळण्यामध्ये घालून सुंदर झोपी लावून गेले होते. माय माऊले आज पाळण्यामध्ये बाळाला टाकलं का महाराज गाणे गातात, हाड यू. ते आयुष्यभर हाड यूच करत राहतं महाराज, ते हाडाहाडच करतं त्यांच्या जीवनामध्ये. अशी गाणी नाही, कधीतरी बाळाला पाळण्यामध्ये टाकलं ना, कधीतरी योग्य गीत गा. आमचे फार सुंदर यूट्यूबला पाळणे असतात, कधीतरी तो पाळणा ऐकत जा, कधीतरी लेकरासाठी तो पाळणा गा. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.